रायगडमधील मराठा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दासगाव आणि वहूर या गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अज्ञाताने फोडल्यामुळे या दोन्ही गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। केंबुर्ली हद्दीतून ही पाण्याची पाईपलाईन गेली असून जाणून बुजून या पाईपलाईनवरील पल्प कॉल्प काढून टाकण्यात आलेले आहेत। दासगाव आणि वहूर या गावच्या दोन्ही महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवल्या होत्या। राजकारणासाठी जाणून बुजून केलेल्या या खोडीमुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। याबाबत दोन्ही महिला सरपंचांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून पाईपलाईन फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासाठी महाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं गेलंय। नमस्कार, वहूरची सरपंच बीना बाळू पारदी। आज आम्हाला 6 महिने झाले वहूर दासगावला आम्हाला पाणी मिळत नाही आणि आमचे सदस्य लोक रात्रभर इथं पाण्यासाठी काम करत असतात। तरी पण कुणीतरी हे घाणेरडं राजकारण केलेलं आहे। तरी पण असं कुणी करू नये आणि लोकांना आम्ही महिला सरपंच आहे ते आम्ही काय तिथं रात्रीचं जाऊ शकत नाही। आमचे सगळे सदस्य उपसरपंच सगळे जातात, पण आम्ही महिला असल्यामुळं रात्रीचे जात नाही। ते आम्हाला सहकार्य करतात, असं लोकांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। आणि एवढं असताना पण कुणीतरी येऊन इथं पाईपलाईन फोडलेली आहे आणि आमची महिलांची कशी बदनामी होईल हे असं वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्यांनी आमच्या गावाला दोन्ही गावाला पाण्यापासून वंचित केलेलं आहे। एवढं पाणी त्याचा आम्ही निषेध करतोय। नमस्कार, मी दासगाव सरपंच तपस्य जंगम। आज इथे जो काही प्रकार घडलेला आहे अतिशय घाणेरडं राजकारण चाललेलं आहे। ते आज आम्ही दोघी महिला सरपंच आहोत तरी ते सहकार्य करायचं टाकून ते मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतात। मुद्दाम आमची बदनामी कशी होईल। आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे पाण्याचा प्रॉब्लेम किती आहे। यावर्षी तर पाणी खूपच कमी आहे, धरणात सुद्धा पाणी खूप कमी आहे आणि त्यात असे घाणेरडं म्हणजे पाईप फोडा, क्लॅम्प न्या, नट बोल्ट सगळं नेलेलं आहे त्यांनी। असं घाणेरडं राजकारण करू नये हीच माझी विनंती।